नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सुपेकर सर ईश क्लासेस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत करतो। ईश क्लासेस एज्युकेशन प्रेझेंटेड बाय 10th स्टँडर्ड कुमार भारती मराठी इयत्ता 10वी प्रथम भाषा स्थूल वाचन उत्पत्ती कोश इयत्ता 10वीचा मराठी कुमार भारती मराठी इयत्ता 10वीचा प्रथम भाषा स्थूल वाचन उत्पत्ती कोश याचा या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत। आत्तापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर प्रथमतः सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील। सबस्क्राइब द चॅनल and press the bell icon and get notification of new videos। स्थूल वाचन उत्पत्ती कोश याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। उत्पत्ती कोश इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली। कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले। हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनामध्ये असते। शब्दाची उत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीचे दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे। भाषेची निर्मिती कशी झाली किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द हे आपल्या भाषेत कसे आले याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आपल्यामध्ये असते। आपण इयत्ता 9वी मध्ये विश्वकोशाची ओळख करून घेतलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपणाला उत्पत्ती कोशाचा अभ्यास करायचा आहे। कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवलेले आहे। हे शब्द नेमके कसे तयार होतात याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनामध्ये असते। शब्दाची उत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे। एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले। सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रीण, सई म्हणजे संस्कृतमध्ये सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे। हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल। एका व्यक्तीने आपल्या मुलीचं नाव सई ठेवलं, परंतु सई हा शब्द मुख्यतः संस्कृतमधून आलेला आणि संस्कृतमधून आलेल्या या शब्दाचा अर्थ सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे। हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल। आपल्या परिसरांच्या शब्दाची उत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा। उत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे या व शब्दाची उत्पत्ती अभ्यासनाची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चाराचे व अर्थाचे मूळ उत्पत्ती कोशांच्या अभ्यासातून उलगडतात। शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात। हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे। म्हणजे आपल्या भाषेत आलेले शब्द वेगवेगळ्या भाषेमधून आलेले शब्द, त्याचबरोबर त्या भाषेचे अर्थ काय होतात, इतर भाषेमध्ये तोच शब्दाचा अर्थ काय होतो आणि जेव्हा तो अर्थ समजतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो। ज्या पद्धतीनं आपण ज्या परिसरात राहतो, ज्या भूप्रदेशावर राहतो त्या ठिकाणची आपल्याला जेव्हा माहिती समजते, ऐतिहासिक माहिती असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ समजतो तेव्हा आपल्याला जसा आनंद होतो, तसंच उत्पत्ती कोश अभ्यासतानाही आपल्याला आनंद होतो। खालील संवाद वाचा। आई, राधा आणि आई या दोघांचा संवाद आहे। राधा आणि आई या दोघींचा संवाद आहे। आई हे काय आहे ग?
कोपऱ्यात. आई हे काय आहे ग कोपऱ्यात? आई उत्तर देते, अगं ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजाकडून. गावकडे होती, ती आज आणली आहे. मित्रांनो, या ठिकाणी सताराचं चित्र दिलेलं आहे आणि इथं राधाने आपल्या आईला विचारलेलं आहे, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? तेव्हा आईनं उत्तर दिलं, अगं ती सत्तार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळालेली आहे. कुणाकडून? महाराजाकडून. इनाम म्हणजे बक्षीस. तर राधा म्हणते, इनाम म्हणजे काय ग? इनाम म्हणजे काय ग आई? आई हसते आणि उत्तर देतं, अगं इनाम म्हणजे बक्षीस. राधा, अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचं आडनाव आहे इनामदार. आई, हो मला माहीत आहे ती. राधा, इनाम म्हणजे बक्षीस. मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? आई, थांब, आजोबाच्या खोलीत मराठी उत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया. त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल, त्याची उत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. तर अशा पद्धतीने एकंदर इनाम म्हणजे बक्षीस मिळणे. ज्याप्रमाणे या पाठामध्ये उत्पत्ती कोशाची माहिती दिलेली आहे. उत्पत्ती कोश, त्यांची निर्मिती, त्याची गरज, उत्पत्ती कोश कसा पाहावा व त्याची कार्य यासंबंधी उद्बोधक चर्चा या उत्पत्ती कोश स्थूल वाचनामध्ये केलेली आहे. तर या ठिकाणी वेगवेगळे शब्द हे कशा पद्धतीने आलेले आहेत त्याचं या ठिकाणी चिकित्सकपणे वर्णन केलेलं आहे. चिकित्सक पद्धतीनं वर्णन आलेलं आहे. इनाम, कायमची देणगी, मोफत वचन. जे काही राजे महाराजे कायमस्वरूपी एखादी जमीन द्यायची, कायमस्वरूपी बऱ्याचशा गोष्टी दिल्या जायच्या, त्याला म्हणतात इनाम, बक्षीस, कायमस्वरूपी देणे. तसं मोफत वतन, बक्षीस, वतनदारी होती, म्हणजे कायमस्वरूपी द्यायचं. प्राईज, गिफ्ट, ग्रँड या पद्धतीने वरिष्ठाकडून शनी कनिष्ठाला दिलेली देणगी म्हणजे छोट्यांना दिलेली देणगी. आई, बघितलं का राधा हे इथं लिहिलेलं आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा शब्द प्रत्यय शोधू. म्हणजे हा जो शब्द आलेला आहे इनाम, हा शब्द कुठून आलेला आहे? इनाम हा शब्द अरबी भाषेतला आहे. आपण बघितलं की उत्पत्ती कोश हाताळायचा कसा, तर यामध्ये हाताळताना त्यांनी बघितलेलं आहे इनाम या शब्दाचा अर्थ. आता ते बघत आहेत दार या शब्दाचा अर्थ. दार हा शब्द कसा आलेला असेल? स्वामित्व दर्शक पारशी प्रत्यय. आपण अगोदर मराठीत बघ, दार हा पारशी प्रत्यय आहे. स्वामी दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे? जबाबदार हा शब्द माहीत आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो. जबाबदार हा शब्द माहीत आहे ना तुला? तो कसा? जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो. ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच ज्याच्याकडे इनाम असतो तो इनामदार. इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजेच ज्याला इनाम मिळालेला आहे असा माणूस. राधा, आई ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईल. यामध्ये उत्पत्ती कोशाचे स्वरूप कळावे म्हणून कोशात शब्दाची नोंद कशी केली जाते हे येथे दाखवले आहे. येथे नमुन्या दाखल दार या शब्दाची उत्पत्ती कोशातील नोंद दाखवली आहे. या नोंदीच्या आधारे दार या शब्दाच्या अर्थाचा बोध कसा होतो हे स्पष्ट केलेले आहे. उत्पत्ती म्हणजे शब्दाच्या मुळाबद्दलची माहिती. ते शब्द कुठं निर्माण झाला
तो शब्द कुठं निर्माण झाला आणि तो कशा पद्धतीने विकसित होत वेगवेगळ्या भाषेत आला. अनेक शब्दाच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजे उत्पत्तिकोश. अनेक शब्दाचा संग्रह असणे त्याला उत्पत्तिकोश म्हणतात. कालानुक्रमे भाषेत बदल होत जातात. काळानुसार भाषेत बदल होत जातात. हा बदल समजून घेण्यासाठी उत्पत्तिकोशाची मदत होते. उदाहरणार्थ आग्नी हा संस्कृत शब्द आहे. आग्नी हा प्राकृत शब्द आहे. आग मराठी आणि हिंदी. अशा प्रकारे संस्कृतमधील आग्नी या शब्दाचा मराठीतील आग या शब्दापर्यंतचा प्रवास दाखवला जातो. म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण बघितलं की सतार म्हणजे एक तंतुवाद्य आहे. आपण बघितलं की इनाम हा प्रश्न विचारलेला आहे. इनाम मिळणे म्हणजे बक्षीस मिळणे. बक्षीस मिळणे इथं आडनाव होतं इनामदार. आडनाव होतं इनामदार आणि इनाम म्हणजे बक्षीस आणि दार म्हणजे स्वामी दर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असा दर्शवणारा शब्द. दार हा फारसी शब्द आहे. आणि इनाम शब्द कुठून आलेला आहे. आपण बघितलं की या अगोदर आपण काय बघितलं होतं. इनाम हा शब्द कुठून आलेला होता. इनाम हा शब्द कसा तयार झाला तर ह्या आपण उत्पत्तिकोशामध्ये बघितलं की त्यामध्ये बघितलं की राधा हे इनाम आणि लिहिलेलं आहे म्हणजे अरबी भाषेतला आहे. इनाम हा कुठला होता. अरबी भाषेतला होता. आणि त्यानंतर दारा शब्द फारसी भाषेतला म्हणजे दोन शब्द एकत्र आले आणि इनामदार हा शब्द तयार झाला. एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय. येथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. जबाबदार जसे विद्यार्थी जबाबदार आहेत कशासाठी. अभ्यासासाठी म्हणजे जबाबदारी आली. विद्यार्थ्यावर जबाबदारी आली. मग जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे का. जो जबाबदारी धारण करतो आणि घेतो म्हणजे विद्यार्थी जबाबदारी घेत आहेत कशाची. अभ्यास करण्याची जबाबदारी घेत आहेत. तेव्हा जबाबदारी घेतील तर तेव्हा तर मार्क जास्त येतील. म्हणजे ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. शिक्षकाची जबाबदारी आहे शिकवणे. शिक्षकाची जबाबदारी आहे की तेवढं पोर्शन कंप्लीट करणे आणि विद्यार्थ्याची जबाबदारी आहे तेवढं पोर्शन समजून घेणे आणि व्यवस्थित परीक्षा देणे. म्हणजे जबाबदारी. म्हणजे जबाबदारी झालं. इनाम म्हणजे इनामदार झाले ज्याच्याकडे इनाम आहे. मग या पद्धतीने हा शब्द आलेला आहे. उत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे उत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दाच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजे उत्पत्तिकोश. भाषेत अनेक कारणाने बदल होत जातात. उत्पत्तिकोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उत्पत्तिकोशामध्ये जे बदल झालेले आहेत त्या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येतात. उत्पत्ती म्हणजे शब्दाच्या मुळाबद्दलची माहिती. अनेक शब्दाच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजे उत्पत्तिकोश. कालानुक्रमे भाषेत बदल होत जातो आणि हा बदल समजून घेण्यासाठी उत्पत्तिकोशाची आपल्याला मदत घ्यावी लागते. त्यानंतर भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. उत्पत्तिकोशात या बदलामुळे आपल्याला बदल जो झाला तो शोधता येतो. उदाहरणार्थ भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्या शब्दाच्या उच्चाराचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थचिंतित बदलाचे परिणाम आहेत. उत्पत्तिकोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. उदाहरणार्थ
मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील आग्नीपासून आला. मराठीमध्ये काय आग आणि संस्कृतमध्ये तो शब्द आग्नी आला. हे आपल्याला उत्पत्ती कोशामुळे कळले. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. मानवाची प्रवृत्ती कशी असते, एखादं लांबलचक नाव असेल तर त्याला शॉर्टमध्ये बनवणे. मग असंच काय केलं जातं की आपणाला सोपं पडावं, सुलभ व्हावं मनुष्यानी असे शब्द निर्माण झालेले असतात, वेगवेगळ्या भाषेमधून स्वीकारलेले असतात. अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्नी हा शब्द तयार झाला. प्राकृतमध्ये अग्नी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. हिंदी, मराठी अशा अनेक भाषेमध्ये अग्नीचा आग तयार झाला. आणि कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकाच्या संपर्कात येतात, सान्निध्यात येतात, तेव्हा त्यांच्या भाषेतील शब्दांची देवाणघेवाण होते. कधीकधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होती. या सर्वांची नोंद उत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण ते पाहत असतो. बरेच वेळेस अनेक भाषा बोलणारे लोक एकमेकांच्या शेजारी राहतात आणि तेव्हा बरेचसे शब्द एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जात असतात. तसंच मराठीमध्ये अनेक भाषेमधले शब्दांनी प्रवेश केलेला आहे. जसं नाशिक परिसरामध्ये बरीचशी भाषा, जसं जळगावकडं जी भाषा बोलली जाते त्या भाषेचा समावेश झालेला आहे. जसं अहिराणी भाषेचा प्रभाव नाशिकमधल्या भाषेवर पडलेला आहे. किंवा आपण जर पुण्या साईडला गेलो तर तिकडली भाषा थोडीशी वेगळीच असते. मराठवाड्यात गेलो तर मराठवाड्याकडली भाषा थोडीशी वेगळ्या स्वरूपाची असते. मग जसं त्या भूप्रदेशामध्ये इतर काही बोलीभाषा बोलल्या जातात, उपबोली भाषा बोलल्या जातात, त्या बोलीभाषांचा प्रभाव हा मुख्य भाषेवर पडतो. जसं मी आता सांगितलं की जसं नाशिक या ठिकाणी जळगाव किंवा खानदेशाकडील भाषा ज्या आहेत त्या भाषेचा प्रभाव मराठी भाषेवर पडलेला आहे. म्हणजे अनेक भाषा बोलणारे लोक जर एकत्र येतात तेव्हा ती भाषेमधले शब्द जे मराठी भाषेमध्ये बरेचसे शब्द प्रवेश करत असतात. जसं भाषा इथं संस्कृत दिलेले आहे. मूळ शब्द तुंड आणि मराठी शब्दामध्ये तोंड, कन्नडमध्ये तूप, मराठीमध्ये तूप आलेलं आहे, अरबीमध्ये इत्र आणि आत्तर, मराठीमध्ये तो झाला आत्तर. काळाप्रमाणे शब्दाच्या स्वरूपात, त्याच्या अर्थात त्याच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा. तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रामधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधीकधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावला जातो. उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चालाक असा होता. हा शब्द संज्ञान या शब्दावरून आला असावा असे उत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा, मूळ शब्द शहाणाचा शब्द काय झाला, अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद उत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. आपण बघितलं की अनेक शब्द विविध भाषेत लोक एकत्र जेव्हा येतात त्यांच्यामध्ये ते एकमेकांच्या भाषेमधले शब्द एकमेकांच्या भाषेमध्ये परावर्तित होत असतात, एकमेकांत शिरतात आणि काही शब्द बदलतात. असे अनेक शब्द शेजारच्या भाषेमधून मराठीत येऊन स्थिरावलेले आहेत.
फारसी असेल, इंग्रजी असेल किंवा जे काही विदेशातून आलेले लोक आहेत त्यांचे काही शब्द यामध्ये आलेले आहेत. जसं की आपण या ठिकाणी उल्लेख आताच बघितला की नवीन नवीन तंत्रज्ञान, काळानुरूप भाषेत बदल होतो. नवनवीन तंत्रज्ञान आणि तरुण पिढीची जीवनशैली यांचा या भाषेवर प्रभाव पडतो. म्हणूनच आजी आजोबा असतील त्यांची भाषा बघा, त्यांची भाषा आपल्यापेक्षा थोडीशी वेगळी वाटते. मम्मी पप्पा यांची भाषा बघा, यांची थोडीशी वेगळी असते. आणि आपण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये राहतो, त्यांच्यासोबत केलेला संवाद कशा स्वरूपाचा असतो. या सर्वांमध्ये हा फरक आहे, भाषेमध्ये फरक आहे. आणि आजही जर आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर ग्रामीण भागातील भाषा ही वेगळ्या स्वरूपाची. जरी आपण ग्रामीण भागाशी आपला खूप संबंध आहे, आपण ग्रामीण भागातले आहोत, परंतु बराचसा काळ आपण तिथे गेलेलो नाहीत. तर आता जर आपण तिथे गेलो तर आपल्याला असं जाणवेल की पहिल्या भाषेमध्ये आणि या भाषेमध्ये आपल्यामध्ये झालेला फरक. कारण भाषेमध्ये हळूहळू बदल होत असतो. म्हणजे शब्दाचा मूळ अर्थ काहीसा बाजूला पडतो आणि दुसरा सूचक अर्थ त्या शब्दाला चिटकतो. कोणत्या शब्दात असा बदल घडलेला आहे याचा उलगडा आपल्याला उत्पत्ती कोशाशिवाय करता येत नाही. यामध्ये पुढे सांगलेले एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. जसं वात, पवन, मरुत, समीर, अनिल या सर्वांचा मिळून शनी काय झालेला अर्थ एकच झाला, वारा. आणि वेगवेगळ्या संदर्भात वापर, पवनचक्की, अनिल चक्की, वातचक्र, समीर चक्र हे वेगवेगळ्या संदर्भात वापरलेलं आहे. म्हणजे हा पवन कुठून आले तर पवनचक्की आणि वातचक्र म्हणजे वात, पवन, मरुत, समीर, अनिल. इथं अनिल चक्की नाही तर अनिल म्हणजेच इथं पहा पवन आणि वात म्हणजे त्यावरून पवनचक्की आणि वातचक्र झालं. तसे समान दिसणाऱ्या शब्दाचे अर्थ वेगवेगळे असतात. जसं पाठ, माझी पाठ दुखते आहे. पाठ म्हणजे शरीराचा अवयव झाला हा. आणि दुसरा पाठ सोपा आहे. पाठ म्हणजे पुस्तकातील धडा. पाठ म्हणजे पुस्तकातील धडा. शब्द एकच आहे पाठ म्हणजे काय, माणसाची पाठ, शरीराचा एक अवयव झाला. आणि दुसरा पाठ म्हणजे तो लेसन, धडा, पुस्तकातील धडा. म्हणजे शब्द तर एकच आहे परंतु अर्थ अनेक होतात. याचबरोबर पाठ म्हणजे आणखी दुसरा एक पाठ. कोणता पाठ असतो तो जो बसायला घेतला जातो तो एक पाठ आहे. म्हणजे पाठ याचे वेगवेगळे अर्थ आपण 3 बघितले. म्हणजे या प्रकारेच आपणाला उत्पत्ती कोशाने हे अर्थ समजतात. आता उत्पत्ती कोश कसा पाहावा? उत्पत्ती कोश कसा पाहावा? आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण उत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल, दिवाळी हा शब्द कुठून आला असेल याबद्दल आपल्याला कुतूहल निर्माण झालं म्हणून आपण बघितलं. दिवाळी स्त्रीलिंगी, दिव्याची रांग, एक सण, दिव्यासंबंधी दिवाळी. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे की दिव्याची रांग आहे, ते दिव्यासंबंधी वापरण्यात आलेलं आहे. आणि दीपावली आणि दिवावली या वेगवेगळ्या शब्दाने हे तयार झालेले रॉ ऑफ लाईट्स इन दिस फेस्टिवल. म्हणजे वेगवेगळ्या शब्दाने तयार झालेले दिव्याची रांग या नावाने तो आलेला आहे. त्यानंतर दिवाळी हा शब्द आपण पाहिला मूळ संस्कृत शब्द. हा जो दिवाळी शब्द आहे मुळात हा संस्कृतमधून आलेला आहे. आणि मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. या शब्दातील दी व ली हे दोन्ही दीर्घ आहेत. पण दिवाळी हा शब्द मराठीत आहे, त्यात दी हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वकोशातील
मित्रांनो, विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटत असेल, पण ही शब्दाची लघुरूपे आहेत. हे कळाल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला हे ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळाल्यावर मजाही वाटेल. उत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दाची लघुरूपे आलेली आहेत, ती जणू घेणे आवश्यक आहे. म्हणजे उत्पत्ती कोश हा कशा पद्धतीने निर्माण उत्पत्ती कोशामुळे आपल्याला समजलं की वेगवेगळे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये त्यांनी कशा पद्धतीने प्रवेश केलेला आहे. कारण आपण आत्ताच उदाहरण घेतल्याप्रमाणे अनेक कामानिमित्ताने अनेक ठिकाणचे लोक एकत्र राहतात आणि तेव्हा वेगवेगळी भाषा बोलणारे लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा भाषेची देवाणघेवाण होते आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ते पदार्पण करतात. उत्पत्ती कोशात अनेक भाषा जो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दाची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दाच्या सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा शब्द स्त्रीलिंगी शब्द आहे असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. त्याच्यापुढे स्त्रीलिंगी नाही तर स्त्री हा शब्द लिहिलेला आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या भाषेसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. स म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, प म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिसा, ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधी म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात, कधीकधी एखाद्या शब्दाची अन्य कुणी मांडलेली वेगळी उत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हेही त्या ठिकाणी सांगितलं जातं, हेही सांगतात. त्यानंतर उत्पत्ती कोशांची कार्य हे व्यवस्थित समजून घ्या. हा सर्वात महत्त्वपूर्ण असणारा सोमत अभिव्यक्ती हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि हाच प्रश्न परीक्षेला प्रत्येक वेळेस येतो, जवळपास हा येत असतो. त्यामुळं हा प्रश्न व्यवस्थित करून घ्या. तर उत्पत्ती कोशांची कार्य, शब्दांचे मूळ रूप दाखवणे, अर्थातील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे, बदलाचे कारण स्पष्ट करणे. यापैकी पहिल्या दोन बाबीची अगदी थोडक्यात उदाहरण परिचय पाठात आलेला आहे. व्यवस्थित आपण समजून घेऊत. पहिला उत्पत्ती कोशांची कार्य. उत्पत्ती म्हणजे मित्रांनो, उत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. उत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. उत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. उत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. उत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दाच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजे उत्पत्ती कोश होय. अशा एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय आणि अशा अनेक शब्दाच्या उत्पत्तीचा संग्रह करणे म्हणजे उत्पत्ती कोश आहे. आणि उत्पत्ती कोशाचे कार्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. तसं मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दाचे मूळ रूप दाखवणे, मराठी भाषेतील प्रमाण भाषा किंवा बोली भाषा या शब्दाचे मूळ रूप दाखवणे, विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरामध्ये एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो, हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात.
भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलाची कारण स्पष्ट करणे. भिन्न भिन्न समाजात भिन्न भिन्न कारणांनी भिन्न भिन्न समाजात भिन्न भिन्न कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे म्हणजे उत्पत्ती कोश आहे आणि उत्पत्ती कोशाची कार्य आहेत. जसं की मराठी भाषेतील प्रमाण भाषा आणि बोलीभाषा शब्दाचे मूळ रूप दाखवणे. विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे. प्रत्येक विशिष्ट प्रदेशामध्ये आणि भौगोलिक परिसरामध्ये एकाच शब्दातील उच्चारात बदल असतो. तो जो बदल झालेला असतो उच्चारातील बदल तो दाखवणे, त्यामधला फरक दाखवणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे. आणि त्यानंतर आहे भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलाचेही कारण स्पष्ट करणे. भिन्न भिन्न समाजात भिन्न भिन्न कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट होतात, स्पष्ट करणे. मित्रांनो, त्यानंतर निर्मितीचा ठराव. निर्मितीची जबाबदारी आणि निर्मितीसाठी अर्थसहाय्य आणि त्याचे प्रकाशन. आता उत्पत्ती कोश आपल्याला या मुद्द्याच्या आधारे उत्पत्ती कोश सांगता येईल. जसं की निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी आणि निर्मितीसाठी अर्थसहाय्य आणि त्याचे प्रकाशन. निर्मितीसाठी त्याचे एकंदर निर्मिती आणि निर्मितीसाठी जे काही ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य आणि त्याचे प्रकाशन. तर उत्पत्ती कोश एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण उत्पत्ती कोशाची मदत घेतो. एखाद्या शब्दाचे कुतूहल शमवण्यासाठी आपण उत्पत्ती कोशाची मदत घेतो. उत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे तर कळतेच, परंतु अन्य भाषात तो शब्द कसा आला, आपल्या भाषेत तो शब्द कसा आला, अन्य भाषेत तो शब्द कसा गेला आहे व कोणत्या रूपात आहे हेही कळते. असा हा शब्दाचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्पत्तीकोश रचनेची कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्पत्तीकोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केली व दाजी साहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर 1946 साली मराठी उत्पत्तीकोशाचे पहिले प्रकाशन झाले. आपल्याला पॉईंट सांगले होते. निर्मितीचा ठराव कधी झाला? 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते आणि तेव्हाच नाशिक भूमीतले स्वतंत्रवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते मित्रांनो. आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली उत्पत्तीकोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव झाला. दुसरा आहे निर्मितीची जबाबदारी. कृपा कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर तिसरा पॉईंट होता निर्मितीसाठी अर्थसहाय्य. आणि अर्थसहाय्य दिलेले आहे बॅरिस्टर मुकुंदराव जयकर. आणि त्यानंतर चौथा पॉईंट होता त्यांचे प्रकाशन. तर प्रकाशन कोणाकडं?
प्रकाशन श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर 1946 साली मराठी उत्पत्तिकोशाचे पहिले प्रकाशन झाले. मराठी उत्पत्तिकोशाचे पहिले प्रकाशन 1946 साली झाले. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं आणि या संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर हे होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्पत्तिकोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केले. श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली आणि अखेर 1946 साली मराठी उत्पत्तिकोशाचे पहिले प्रकाशन झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.